म्हणे हे पाहिल आणि आताचे भोगिता जाईल, मग काय उरेल हिता लागी. म्हणे काय म्हणे, कोण म्हणे, ज्ञानी म्हणे, ज्याला ज्ञान झालेला महात्मा आहे. कधी म्हणे तर तारुण्यात म्हणे, आहे की नाही, तारुण्यातच म्हणतोय. आणि काय म्हणे, म्हणे आताचे भोगिता जाईल. आज जे मी भोगतोय ते भोगून संपणार आहे, ते काही माझ्या बरोबर राहणार नाही किंवा मला कायम माझ्या सोबत टिकणार नाही. भोग भोगले, आहार घेतला, कोणताही भोग भोगला, तो जोपर्यंत भोग घेतोय तोपर्यंत तो भोग आपल्याशी संबंधी असतोय. भोग संपला, संपला विषय, पुन्हा त्याचा आपला कधीच काय येत नाही, संबंध येत नाही. भोगिता जाईल आणि मग काय उरेल हिता लागी, आहे का नाही. आणि ज्याच्या करता मी तारुण्य बर्बाद केलं, तारुण्य खर्च केलं, अशा भोगा माझ्या सोबत आले नाही आणि मग त्यांनी माझ्या हिता करता कुठेही मला सहकार्य केलेलं नाही. भोगांनी केलं नाही, सहकार्य करू शकत नाही भोग, आहे की नाही. कारण नाशिवंत आहे, नाशिवंत टिकतच नाही, काय राहणार आहे. आणि म्हणून मग माझ्या हिता करता काय शिल्लक राहील. आयुष्य संपलं भोग भोगण्यात, भोग संपून गेले, भोगामुळे आयुष्य गेलं आणि ज्या भोगामुळे आयुष्य गेलं ते भोगही गेले. आता काय राहील, आता हिता करता काही राहिलेलं नाही. मग असा तो कधी विचार करतो, भोग भोगणं झाल्यावर नाही, तारुण्यात भोग भोगणं झाल्यावर. आपणही विचार करतो, पण कधी भोग भोगणं झाल्यावर. ज्या वेळेला सगळे भोग आपल्याला आता भोगण्याची शक्ती राहिली नाही, भोग आपल्या समोर राहिले नाही, आहे का नाही, किंवा भोग असतील तरी भोगता येत नाही, आणि मग महाराज सगळं जीवन घातलो, आता काय, आहे का नाही. आणि म्हणून मग काय उरेल हिता लागी. मग काय करतो तो त्यावेळेला, असा विचार करतो. नुसता विचारच करतो का, विचार करत नाही. काय करतो, मनोनी नाईकने पावे तेव्हा ऐकोने घाली आगवे, पंगुन होता जावे ते तजाय, नाईकने पावे, जोपर्यंत पैर होत नाही तोपर्यंत सगळं ऐकून घेतो. गीता भागवत रीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, गीता श्रवण, भागवताचं श्रवण, ग्रंथाचं श्रवण, ज्ञानेश्वरी गाथा, काय चालाचे सात्विक श्रवण आहे ते ऐकणं आपलं बंद पडायच्या अगोदर, बहिर होण्याच्या अगोदर थोडक्यात सगळं काय करतो, ऐकून घेतो. ऐकून घ्यायला पंगुन होता जावे ते थजाय, जोपर्यंत पांगळा होत नाही, म्हणजे पाये काम करायचं सोडून देत नाही, ऐका नाही, असं सांगितलं तुकोबरायांनी. जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चाला वया पाय, तव तू आपुले सोहित पाय, तीर्थयात्रा जाय चुकू नको. अपराध आहे महाराज, तीर्थयात्रेला न जाणं काय आहे, अपराध मानलाय, अपराध आहे. तुकोबराय म्हणतात, नाही केले तीर्थाचे भ्रमण, पाळीला पिंड कर चरण, नाही संत सेवा घडले दान, पूजा अवलोकन मूर्तीचे, मी तव अनाथ अपराधी. नाटात तुकोबराय म्हणतात, नाही केले तीर्थाचे भ्रमण, देवा मी गुन्हेगार आहे तुझा का, मी तीर्थाचं भ्रमण केलं नाही. पाळीला पिंड, काय केलं, फक्त हा पिंड पाळला, कर चरण म्हणजे हात पाय सगळे इंद्रिय पुष्ट करत राहिलो, आहे की नाही. पाळीला पिंड कर चरण, नाही संत सेवा घडले दान, संत सेवा घडली नाही माझ्याकडून, दान घडलं नाही, असा मी अपराधी आहे देवा. कधी मूर्तीची पूजा माझ्याकडून घडलेली नाही देवा. म्हणून पंगुन होता जावे तेथ जाय, ज्या ठिकाणी आपल्याला जाऊन घ्यायचंय त्या ठिकाणी जाऊन घेतो. कधी पंगुन होता, आहे का नाही, जोपर्यंत आपले हातपाय बंद पडत नाही तोपर्यंत तिथं जाऊन घेतो, आहे का नाही. मला दृष्टी जव पाहे तो पाहावे ते तुले पाहे, मुखत्वाधिवाच्या वाहे सुभाषिते. दृष्टी जव आहे तो पाहावे ते तुले पाहे, जोपर्यंत नजर चांगली आहे तोपर्यंत सर्व काही पाहून घेतो, सर्व काही पाहून घेतो. याचा अर्थ असा की तमाशे पाहून घेत नाही, याचा सर्व काही पाहून घेतो म्हणजे याच्यात म्हणजे पुढे माऊलींनी या सगळ्या विषयावर आक्षेप येऊ नये म्हणून पुढे एक ओवी घातलेलीची, त्या ओवीचा श्लोकाचा कुठेच संबंध नाही. म्हणून असं महात्म्यांच्या मुखातून तुम्ही ऐकलं असेल की भगवंताचं गीतेत जे सांगायचा कमीपणा राहिला होता ते सांगण्याकरताच माऊली आली. असं भगवंतानं त्याचा इथं श्लोकात त्या गोष्टीचा उल्लेख केलेला नाही. एक ना, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानु दर्शन,
जन्म मृत्यू जरा व्याधी या दोषाचं या दुःखाचं सतत जो अनुदर्शन करत राहतो तारुण्यात संपलं. एवढाच भगवंताचा विषय श्लोकातला आहे. माऊली ज्ञानोबरायांनी या विषयावर कारण हात आहे आपलं पाय आहे तर जाऊन घेतो, डोळे आहेत तर पाहून घेतो, म्हणजे याच्या आक्षेप येतील ना याच्यावर पुन्हा. म्हणून माऊलींनी पुढे उभी आहेच घातलेली. आणि म्हणून मुखत्वा दिवाच्या हे दृष्टी जोपर्यंत चांगली आहे देव पाहून घेतात, तीर्थयात्रा पाहून घेतात. कुठं काय आहे, कुठं महाभारत युद्ध झालं, कुठं काय, म्हणजे असे सांगितलं. एकदा तरी आता जायला पाहिजे, आपल्याला संधी आली आता जायची, बरं आहे की नाही. आणि म्हणून मला जायला पाहिजे एवढं खरं. काय होतंय पुढं काय आहे का नाही. आणि म्हणून तोपर्यंत तो काय करतो, जातो तिथं. दृष्टी जवळ आहे तो पाहावे ते तुले पाहिजे आहे का नाही, ते पाहून घेतो. मुखत्वा दिवाच्या आहे सुभाषिते, आपलं बोलणं बंद पडायच्या अगोदर सुभाषिते आहे. सुभाषिती सुभाषित सु म्हणजे सुंदर भाषण. सुंदर भाषण कोणतं, सुंदराविषयी केलेलं भाषण सुंदर भाषण. सुंदर कोण आहे, सुंदर ते ध्यान राजस सकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळेमाळ कंठी, असे तो सुंदर म्हणून देवाचंच वर्णन केलं. आणि म्हणून तो भगवंताची जे वाचा आहे एक नाही, नामस्मरण करून घेईल, ग्रंथाचं पारायण करून घेईल, काय त्याला जे जमतंय. मुखत्वा आधी बोलणं बंद होण्याच्या अगोदर सगळं बोलून घेतो. हात होती खुळे हे पुढील मोठके कळे, तो करून घाली सकळे दाना दिके. हात होती खुळे, हात खुळे होती म्हणजे मोडून नाही जाणार, हातात काही राहणार. हातात काय राहत आहे, एकदा सत्ता आपल्या हातातून गेली तर 5 रुपयाच्या गाय छापीला काय होते माणसं बेजार होतात, बरोबर आहे की नाही. हात होती खुळे, काय राहते, अरे रे मला जायचंय कुठं, काहीतरी कोणाला दान द्यायचंय, कुठे एखाद्या अन्नदानात कुठं 1500 टाकायची, पण ऐकत नाही कोणी. कोण देते त्याच्यामध्ये तू जगायला पुन्हा आम्हाला आमच्या इकडे हे करायला. हात होती पुढे. मग जोपर्यंत आपल्या हातातली सत्ता जाणार नाही तोपर्यंत त्याला काय होतं, हे पुढील मोठे कळे, पुढे आपल्यावर संकट येणार आहे त्याला काय होतं कळतं. तारुण्यात तो करून घाली सगळे दानारी, की काय दान द्यायचं ते काय करतो तो आपल्या हातात सत्ता आहे तोपर्यंत देऊन घेतो. एकदा सत्ता गेली कोणाला द्यायची द्याय म्हणायचं नाही आणि कोणाला काही संबंध नाही. काय संबंध आहे, आपल्या हातात जोपर्यंत आहे तोपर्यंत तो सर्व काही करून घेतो. ऐशी दशा येईल पुढे काही मन होईल वेडे, तो चिंतून ठेवी रोकडे चोकडे आत्मज्ञान. अशी अवस्था माझी पुढे येईल आणि मन वेड होईल. वेड होईल म्हणजे काही ध्यानात राहत नाही महाराज, काय ध्यानात राहत आहे. तारुण्यात जो अभ्यास होईल, म्हातारपणात किती का द्या पाठ होत का, पाठ होत नाही. मला तुम्ही एक विचार करा, वयाच्या 22-25 वर्षाच्या काळात 15च्या पुढं किंवा त्या वयात पाठ केलेलं मरेपर्यंत विसरत नाही, का नाही, बरोबर आठवते. आणि आता तुम्ही पाठ करा उद्याच्या नाही आठवत नाही. वय झालं की मन होईल वेडे, काय वेड होऊन जात ते काही ध्यानावर राहत नाही. आणि म्हणून मग काय करतो, तो चिंतोनी घाली चोखडे आत्मज्ञान, शुद्ध आत्मज्ञान. चिंतोनी घाली शुद्ध आत्मज्ञान कोणते, आत्मज्ञानात 2 प्रकार आहेत, शुद्ध आणि अशुद्ध. या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचून बडबडते. खरे ब्रह्मज्ञान कोणतं, या नावे अद्वैत. काय त्याच्या मागचं काय, खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते. नेहमीच आहे आपलं खरे ब्रह्मज्ञान. अनुभवाचं ज्ञान खरं ब्रह्मज्ञान आणि शब्द ज्ञान म्हणजे वरवरचं ज्ञान आहे का नाही. आणि म्हणून त्या आत्मज्ञानाचं काय करतो, चिंतन करून ठेवतो. मला शहाणा माणूस असला तर काय करतो, माऊली दृष्टांत जे चोरपा हे झोंबती तर आजीची ऋषी जे संपत्ती का झाका झाकी वाती नवचता की जे. महाराज आपल्याला पुढं चोर भेटणार आहे, आपल्या जवळचं सगळं हिसकावून घेणार आहे. ऐशा चोराचा काही 6 विश्वास धरली तुझी कास तुका म्हणे. चोर काय करणार आहेत, सगळे आपल्या जवळचं हिसकावून घेणार आहेत. आणि मला असं त्याला पुढचं माहिती काय करावं शहाण्या माणसांना, तो आजीची ऋषीची संपत्ती, ज्या संपत्तीमुळे चोर आपल्याला झोंबणार येत ती संपत्ती आजच बाजूला करून टाकावी. मच्छिंद्रनाथाचं उदाहरण आहे, ते इट फेकून दिलं आहे का नाही, किती गेली. ज्याच्यामुळे आपल्याला पुढे त्रास होणार आहे हे आजच काय करून टाकतो, तो बाजूला करून टाकतो.
का झाका झाकी वाती न वचता की जे, किंवा करावं तसं करावं माऊली म्हणतात. किंवा दिवाळी जायच्या सगळं आपलं काय करावं घरातलं. दिवाळी गेल्यावर काय, दीप गेल्यावर एकाईचा जी प्रकाश, दिवा गेल्यावर कशाचा प्रकाश, मग कशाची झाकाझाकी कशाचं काय आले. म्हणून आपल्या शरीराचा दिवाळी जायच्या अगोदर सगळं काय करतो तू. दिवाळी म्हणजे मरण नाही बरोबर, सगळी शक्ती जाणं म्हणजे काय म्हणे, अंधारच राहतो मग, आहे की नाही. आणि त्याप्रमाणे अगाधे हिचा अग्नी गेला देह नव्हे चिखल वला चिखलाचा गोळा राहतो. तैसे वार्धक्य यावे मग जे वाया जावे, ते आताचे आगवे सवते करी मग जे वार्धक्य यावे. मग म्हातारपण यावं, म्हातारपण आल्याच्या नंतर जे केलंय ते सगळं वायाला जावं. मला फुकट केलं जीवन. तारुण्य जर संसारात बरबाद केलं तर सगळं केलेलं काय गेलं आपलं, फुकट गेलं, व्यर्थ गेलं, वाया जावे. ते आताचे आगवे सवते करी, सवते म्हणजे स्वाधीन, जे आपल्याला फुकट जाणार नाही, आपल्या बरोबरीला जे येईल ते आपल्या स्वाधीन करून घेतो. करा हरिभक्ती परलोकी येईल कामा सोडविल यमा वाचून या, आपल्या स्वाधीन करून घेतो ते सर्व, आहे का नाही. मला आपल्या ताब्यात. आता काय असं जर झालं नसेल तर मग त्याला त्याच्यावर संकट येतात. माऊली दृष्टांत देतात. आता मोडून ठेली दुर्गे का वळीत धरिले खगे, ते तर उपेक्षिन जो निघे तो नागवला की मोडोनी ठेली दुर्गे. काय एखादा माणूस प्रवासाला निघाला, संध्याकाळची वेळ, पुढं कोणतरी त्याला सांगितलं मग पुढं म्हणजे जंगल आहे, खूप मोठं जंगल आहे, आणि त्या जंगलात काय मोठे मोठे हिंस्र पशु येत, चोर येत, संकट खूप येत. आणि असं त्याला सांगितलं, तो विचार करू लागला पण निघला बघून घेऊन चला. आणि काय झालं, वळीत धरिले खगे. टाइम कोणता होता, टाइम होता वळीत धरिले खगे. खगे म्हणजे पाखराचे थव, पाखराची पक्षाची कळप गावाकडे येऊ लागली. म्हणजे संध्याकाळची काय होती, गाई म्हशी किंवा पशु पक्षी ज्याच्या ते जाग्याकडे येऊ लागले. म्हणजे वेळ संध्याकाळची, पुढं संकट, हिंस्र पशु, मोठं जंगल, आणि हे सगळं माहिती होऊन जर उपेक्षा करून निघाला सांगणाराची, तुला काय लागलं सांगायला, तर मग माऊली म्हणतात असा उपेक्षा करून निघाला की नागवला. तो काय होणार, नागवल्यात जाणार आहे, माहिती असून, आहे का नाही. तसं संतांनी आपल्याला पुढचे संकट सांगितले, आहे का नाही, सांगितले ना, पुढचे संकट सांगितले, पुढं काय होणार, हे आपल्याला घरचे काय करणार, यम काय करणार नाही, त्या अनेक प्रमाण आहेत, बरोबर आहे का नाही महाराज. आणि आपण त्यांची उपेक्षा करून जर निघालो तर नागवला की मग काय होणार केल्या जाणार आहे, आपल्याला नागवल्या जाणार आहे. तैसे वृद्धाप्य होय आले पण ते वाया जाय, जेतो शतवृद्ध आहे नेनो कायचा वृद्धाप्य होय. तसं महाराज एकदा म्हातारपणा आला रे आला, आणि तारुण्यात जर या गोष्टीचा विचार केला नाही तर आले पण ते वाया जाय. एवढा मोठा मनुष्य देह मिळून सुद्धा आपला काय होणार आहे, वाया जाय, वायाला जाणार आहे, बरोबर आहे का. मत महाराज म्हणतात ना, धन्य माये व्याधी सुकृताचे फळ, फळ ते निर्फळ हरिवीन. जन्मा येऊनी तुवा काय, जन्मा येऊनी काय केली तुवा मुद्दल गेला, वाया गेला, आहे का नाही. आले पण ते वाया जाय. म्हणले महाराज जाऊ दे, आता आपल्याला 100 वर्षाचं आयुष्य आहे, 100 वर्षाचं आहे ना, टाइम आहे आपल्याला, जो करू पुढं. माऊली म्हणते जेतो शेतवृद्ध आहे नेनो काहीचा, तू 100 वर्षापर्यंत टिकशीलच, याची तुला गॅरंटी आहे का. याची काही गॅरंटी थोडीची. असं आपण एखादी वस्तू आणली ज्याची 2 वर्षे काय गॅरंटी आणि 4 वर्ष वॉरंटी. गॅरंटी म्हणजे वस्तू जशी तशी बदलून मिळणार, आणि वॉरंटी म्हणजे दुरुस्त करून मिळणार. 2 वर्षात बिघडली तर तुम्हाला जशी तशी मिळेल, त्याच्या पुढे बिघडली तर आम्ही दुरुस्त करून देऊ. असं शरीराचं कुठं लिहून दिलंय का आपल्याला, किंवा 100 वर्षाची याची गॅरंटी आहे. जर 50 वर्षात झटका झाला तर बदलून देऊ, आणि पुढे काही झालं तर मग दुरुस्त करून देऊ, असं आहे का. पुढच्याचा काहीच हिशोब नाही. पुढं आपल्याला किती क्षण बाकी आहे, पुढचा आपल्याला काही त्याची गॅरंटी नाही. काही 100 वर्ष वृद्ध होणारच असं नेनो कायचा, कस काय तुला माहिती, कस काय तुला कळणार आहे की पुढे आपण 100 वर्ष जगणाऱ्याची. अजिबात त्याचा काही संबंध नाही, काही त्याचा विषय नाही. ते कधी जाईल
घास गिळी सत्ता नाही आती. काय तुकोबारायचा गोडा पंग आहे महाराज. तुकोबाराय याच विषयावर एक गोडा पंग आहे. तुकोबाराय म्हणतात, लोक म्हणतात, काही लोक ज्ञान देतात पहा, ज्ञान देतात. महाराज काय करता, अरे शरीराची संपत्ती हीच काय आहे. अरे संपत्ती महाराज काही लोक तो बरं का, काही लोक महाराज काही नसतं केलं जीवन भरून, त्यांना म्हातारपणी लाज वाटते. हे सत्य बरी लाज कोणती वाटते की आपण लोक, आमचा भाऊ म्हणा किंवा आमचा गावातला एखादा सोबती मित्र म्हणा का पाहुणा सोबत होते, लोक म्हणतात पाहू त्यांनी किती कमवलं, संसारिक का होईना. आणि तुम्ही आज किंवा म्हणतो या पगाड्या आपण कमवलं नाही, आपण कमवलं शरीर. म्हणत नाही कशी माणसं, त्यानं पैसा 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 कमवला असं, पण आपण काही कमवलं नाही. अरे शरीर हीच काय आहे संपत्ती, आणि माणसानं कमवावं. पण तुकोबाराय म्हणतात ज्ञान चांगले, ज्ञान घ्यायला पाहिजे. ज्ञान देतात माणसं, अरे तुम्ही बी शरीराकडे लक्ष द्यायला पाहिजे. इतकं करून काय होणार आहे. इतकं मला लोक परमार्थ ठिकाणी म्हणतात काय काय म्हणतात तो, अरे करण्यात काय अर्थ इतका, एवढा परमार्थ इतकं करायचं असतं का. आपलं हे सगळं सांभाळून शरीर बिरीर बघा, थोडं फार जेवढं होईल तेवढं करायचं. तुकोबाराय म्हणतात ज्ञान चांगले, पण ते ज्ञान कोणाचे, पिंड पोसावे हे आधमाचे ज्ञान, विलास मिष्टान्न करोनिया. पिंड पोसावे हे ज्ञान आहे, पण कोणाचे आधम. आधम म्हणजे नीच, नीच वृत्तीच्या माणसाचं ज्ञान आहे. कसा पोसावा मग, विलास मिष्टान्न करोनिया. चांगल्या प्रकारचे मिष्टान्न, चांगला विलास, चांगलं खाऊन आहे का नाही, विलास मिष्टान्न. तुकोबाराय म्हणतात, अरे क्षणभंगुर हे जाय न कळता, ग्रास गिळे सत्ता नाही. हा धर्म बोलती काय असे हाती, काय हातात ते महाराज त्यांच्या, काय हातात ते काय असे धर्म बोल, धर्म द्यायचा पण हातात काय काय महाराज. क्षणभंगुर हे जाय न कळता, ग्रास गिळी सत्ता नाही आती. अरे घास गिळणे इतकी आपली काय नाही, सत्ता नाही आहे का नाही. आणि म्हणून काय महाराज आपण 100 वर्षाचे होऊ असं कोणीही आपल्याला लिखित दिलेलं नाही. जो क्षण आहे तेवढाच आपल्या हातात आहे. मग काय करावं, याला एक दिवस तर काळ घेऊन जाणार महाराज. देह जाईल जाईल याशी काळोबा येईल, खाणार काळे आले एक दिवस. मग काय करतो तो, काय करतो ऐका महाराज. माऊलींनी इतके गोड उदाहरण दिले आपल्या शेतकऱ्याचं उदाहरण आहे. माऊली म्हणतात, झाडीलीची कोळे झाडी, तयान फळे जेवी कोंडी, झाला अग्नी तरी राखोंडी, जाळील काही. झाडीलेची कोळे झाडी, कोळ कोळ याच तिळाच गरी लावली, त्याला काही हलेरात घालता येत नाही, मळणी यंत्रात नाही, त्याला काही मळण नाही. त्याच्या कोंड्या फुटल्या की बाई आपण माणूस काय करतो, एक सवळ नेऊन टाकायचं, त्याला असं काय करायचं, झाडायचं, त्यातले तीळ काढून घ्यायचे आणि पुन्हा काय करायचं, लावून ठेवायचं. दिवसभर त्या दोघा पती पत्नीनं ते तीळ झाडली. 2-3 पोते तीळ, 2-4 पोते झाले. म्हणजे मोठा असेल तेव्हा कृष्णाचं त्याला मावली न वचने किमदरीत जाता. भले 2-4-5 पोत्याचं हे होतं, त्याने माणसं बिनसं नेऊन लगेच तीळ तयार करून लगेच घरी आणून टाकले. आणि त्या दिवशी सकाळी तिकडून चोर आले होते, ते पाहून गेले ते मोठं तिळाचं लावलेलं. ते म्हणजे संध्याकाळी राव आणायचा. पण ते गेले रातभर, ते दुसरीकडे चोरी केली, दिवसभर घरी जाऊन झोपले. दुसऱ्या दिवशी मानला पडले ना, कुठं टाकलं तिथं त्यांनी त्यांचं. ते आले 7-8 जण, म्हणजे तो पोत लय मोठे तिळे आणि लागले झाडायला. काय आता काय माती घेतात त्याच्यातून, झाडीलेची कोळे झाडी, झाडलेलेच कोळ पुन्हा काय करायले ते झोडायले. तयान फळे जेवी बोंडी, त्या बोंडीतून त्यांना फळ मिळत नाही. कशा करता दृष्टांत माहिती, या शरीरातला रस यांनी तारुण्यातच परमार्थाचा साधन करून झाडून घेतलाय. काळाला काही शिरकच नाही ठेवलं. ने काय नेतो तो, हे नेतो का, कोळ नेतो. काळ येईल नियाला, ने ना काय, याला माहितीये काळ नियालाय. आपलं काय नियालाय, नियाला तर काय नियालाय. किती मोठा दृष्टांत, किती महाराज माऊलीचा दृष्टांत किती समर्पक आहे पहा. जे आसक्ती सुटली, त्याच्यातला रस निघल्या. आता याला पहाट येऊन सांगितले कोणतरी, हो मी रात्री आलो तो स्वतः तुमचे चोर तिळ झोडू लागले हो. आता हे रडल का हसल,
कारण त्याला माहिती त्याच्यात आपण काही ठेवलेलं नाही. तसं यांना सांगितलं हो तुम्हाला आता मरण आहे, नाचायला लागले ते. काळ दे हा शियाला खाऊ, आम्ही आनंदे का नाचू गाऊ. की त्याच्यातलं कोळ त्यांना माहिती आता फक्त शिल्लक काय राहिले, कोळ राहिले. कोळ सर झाडून घेतलं, तारुण्याचा त्यातला रस जेवढा होता तेवढा करून घेतला परमार्थ. आणि आता काय नेत होतो, त्याची आसक्तीच राहिली नाही. न फळे. आणि मग त्याला काय फळ मिळत आहे, त्याला काळाला मजा येत नाही महाराज, म्हणून काळ त्याच्या देहाकडे येतही नाही. त्याला असा त्या काळाला कसा पाहिजे माहितीये का, असं ओढून शिव इकडे ओढतोय. बाबा म्हणले होते एकदा ये मी तिकडे ओढ काय का नाही. तसं ते त्याच्यात आनंद आहे. किंवा म्हणतो तुमचा देह आणि तुमच्या देहाला आम्ही आता स्पर्श करत नाही. महाराज भक्ताच्या देहाला काळ सुद्धा स्पर्श करत नाही. म्हणून न फळे जेवी गोंडी, गोंडी जशी त्याला फळत. किंवा झाला अग्नी तरी राखोंडी जाळील काही अग्नी, पण राखवर पळणार. राख कशाला म्हणतात, नेमकं 90 ओढलेलं सरपण त्याला राख म्हणत नाही. हा जे सरपण जळलं, राख म्हणजे त्यात आता गरमपणा सुद्धा राहिला नाही. तशी यांनी देहाची राख केली. देहाची राख केली म्हणजे देहासक्तीची राख केली. देहासक्तीचा गरमपणा सुद्धा ठेवला नाही. गुरुच्या कृपेनं याची आपोआप काय होऊन गेली, ज्ञान रूपी दिवा लागला की देहासक्तीची राख आपोआप झाली. देहासक्तीची राख झाली. काळ इंगळे विंगळासारखा आहे. अरे पण राख खुंडी झाली ना, तर जाळ काय जाळतो, त्याला जाळायला काही शिल्लक ठेवलं नाही. अरे काय करतो तो, म्हणून वार्धक्य यावे. 8वे वार्धक्या जो नागवे, दयाच्या ठाई जाणावे ज्ञान आहे. म्हणून वार्धक्याचे 8वे. म्हणून वार्धक्याच्या आठवणीनं, म्हणजे पुढं काय येणार आहे आपल्याला, म्हातारपण येणार आहे. अशा म्हातारपणाच्या आठवणीनं वार्धक्या जो नागवे, तरुणपणात एवढं साधन करून घेतो की म्हातारपणाच्या दुःखानं नागवला जात नाही. कारण राग झालेली आहे, आता त्याचा तीळ त्यानं काढून घेतलेला आहे. आता त्याला त्याचा संबंध रोग येऊ नाही काही येऊ, दयाच्या ठाई जाणावे ज्ञान आहे. त्याच्या ठिकाणी ज्ञान झालेलं आहे असं तू अर्जुना समज. तेशेची नाना रोग पडी घातीना जो अंग पुढांग तो आरोग्याचे उपयोग करून घाली. नाना प्रकारचे रोग आपल्यावर पुढे येणार आहेत. येणार नाही असं नाही. किती रोग आहेत महाराज, अनेक दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती नस आहे. अनेक किती अखंड असती जड अखंड महाराज हातच येत. माऊली ज्ञानोबा आहे म्हणतात, माऊली ज्ञानोबा राहायचे शरीर नाही तुकोबा आहे म्हणतात, शरीर रोगाचे भांडार आहे की नाही. शरीर रोगाचं भांडार आहे. रोग अनेक येतात आणि आपल्यावरती ते रोग फक्त अशक्त होण्याचाच हे पाहतात. पाहतात वाट पाहतात. आपण त्याचे मिश पाहतो. रोग काय पाहतात, आपण ते कधी करतो आणि मग लगेच ते जळतात. बरोबर आहे का नाही. मग काय करतात, वार्धक्याचे नागवे नाना रोग आपल्या अंगावर जोपर्यंत पडले नाही तोपर्यंत आरोग्याचे उपयोग करून निघाली. आरोग्य जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या आरोग्याचा उपयोग करून घेतात. काय आला रोग आला, काय संबंध राहिला. आपलं कार्य झाल्यावर मला एक सांगा, दुसऱ्याची गाडी एसटी आपण एसटीत बसलो, जाणं अर्जंटच आपल्याला, गाडीत बसलो आपण, तिकीट काढलं, ड्रायव्हर चांगला होता, रोड चांगला होता, स्पीडनं गाडी पळाली. ज्या ठिकाणावर आपल्याला जायचं त्या बस स्टँडला गेली, फटकन टायर फुटलं किंवा गाडीतून फुकून निघलं, दुःख होईल का? होणार नाही दुःख, होणार नाही. का होणार नाही दुःख? अरे आपल्या गंतव्य स्थानाला गेलो मग झालं, आलो सुरक्षित. जोपर्यंत चांगली होती का, आता टायर फुटो, गाडी बंद पडो, नाही तर काही जाऊ, वस्तूची आहो, काय करायचंय आता, झालं तीच गाडी. मला दुःख कधी होईल, कोर्टात 11चा टाईम, गाडी अशा जागी बंद पडली की कुठून आता वाहन येईन गेले, वाजले 10:30 आणि गाडी तो म्हणतो आता दुपारची 4ची गाडी असतो, तुम्हाला इथून कुठंच जाता येत. मग दुःख होईल का सुख होईल? आणि कोर्टाची केस अशी आहे की फैसलाची, तिथं जर आज हजर नाही झालं तर पुन्हा जेलच होणार आहे.
ती बी साधं सुद्धा नाही, दंड भरून सुटणार, कसं होईल बरं? फैसल्याची फैसल्याची कसं होईल मग? तसं दुःख का आपल्याला मरतानी दुःख होते? अशी आडरानात गाड्या बंद पडायल्यात आपल्या. मला ते सत्य आहे, मरतानी त्यालाच दुःख होते ज्याची गाडी कुठे बंद पडली, आडरानात. कारण पुढचं काही कळना आता. महाराज मागचं तर सगळं संपलंय, दुसरा इलाज नाही, कोणी उपयोगाला येत नाही, कोणी सोडत नाही, कोणी नेऊन घालत नाही, कोणी सोबत येत नाही. जे पुढचा बाबा तर वाटच पाहायलाय, हजर नाही रे नाही झाला की मारिती तोडीती झोडीती. हे ज्या वेळेला पुढचं दिसतं त्याला रडावं लागतं. ज्याची बस स्टँडला गाडी बंद पडली ती आनंदात निघून जातो, चाललाय काय गरज राहिली आता, आहे का नाही? म्हणून जोपर्यंत आरोग्य उपयोग तोपर्यंत आरोग्याचे उपयोग करून घेतो तो करता येईल तो. आता झालं जरेचं, आता मृत्यू, दुःख झालं रोगाचं, जन्म मृत्यू जरा व्याधी झालं, आता मरण राहिलं शेवटचं. तर मरणाचा कसा विचार करतो? सापाच्या तोंडी पडली जे उंडी, ते लावणी सांडी प्रबुद्ध जायचा. परत एका माफीनं उंडा चोरून ठेवला पिठाचा आणि त्याला सापान तोंड लावलं, झाडला आणि टाकून कोणाच तरी आवाजाला साप निघून गेला. त्याच्या पोळ्या करेल का बाई? सापाची तोंडी पडली जे उंडी, ते काय करी बुद्धिमान टाकून देतो, लावणी सांडी देव टाकून देतो बाजूला. प्रबुद्ध चांगला बुद्धिमान असलेले काय करतो? तो टाकून देतो. तर त्याप्रमाणे या शरीराला काळरूपी सापानं तोंडात धरलेलं आहे, मधात धरलेलं आहे बरं का, धरलेलं आहे. माऊलीची ना पीडिकाचं उदाहरण दिले, सापाची तोंडी नाही, दरदुरी गिळीचे असं आहे ते. त्याप्रमाणे हे काळाचा खिच उशिटा, म्हणजे काळानं उष्टी केलेली काय त्याने माशी काय केलेली आहे, धरलेली आहे. त्याप्रमाणे काळाच्या तोंडातच गेलेलं आहे. काळाने खायला सुरुवात केली. आपले 50 वर्ष 40 वर्ष 30 वर्ष 50 60 वर्ष काय झाले असतील तेवढे काळाने आपली गिळली येतच, कमी झालीत कमी झालीत कमी झाले. आणि म्हणून तो काय करतो? तैसा वियोगे जेणे दुःखे विपत्ती शोक भोके जे स्नेह सांडवणे सुखे उदास होय. काय होत करतो मग तो? तैसे वियोगे जेणे दुःखे, ज्याच्यामुळं वियोगाचं दुःख होतं. शरीर सोडण्याचा वियोग होतो आणि मरणाच्या वेळेला, आणि वियोगाचं काय होतं? दुःख होतं. ज्याच्यामुळे, कशामुळे होतोय वियोगाचं दुःख ते माऊली सांगणार आहे. ऐका आता लक्ष देऊ. ज्याच्यामुळं वियोगाचं दुःख होतं, ज्याच्यामुळं विपत्तीचं दुःख होतं, ज्याच्यामुळं शोक पुष्ट होतो, या 3 गोष्टी एका गोष्टीमुळे होतात. ऐका, वियोगाचं दुःख, विपत्तीचं दुःख आणि ज्याच्यामुळं शोक पुष्ट होतो ते स्नेह सांडोनी सुखे उदास होय. प्रेमामुळं सगळं होतं, स्नेहामुळं. प्रेम ठेवलं, कोणावर प्रेम ठेवा. महाराज वियोगाचं दुःख कशामुळं होतं? प्रेमामुळं होतं. अहो मला सांगा, आपण एखाद्या माणसासोबत 10 किलोमीटर पायी चाललो किंवा एखाद्या माणसासोबत एसटी बसून पंढरपूरला गेलो, तो त्याच्या स्टेशनला उतरला ना, आपण आपल्याला त्याचा वियोग झाला, संयोग झाला होता, वियोग झाला, दुःख झालं का? नाही झालं. का नाही झालं? कारण त्याच्याशी आपला काय नाही, स्नेह नाही. तुकोबाराई म्हणतात, माय बाप काय पुत्र पत्नी सहोदर माय बाप गोताचा पसर मिळती काष्टे लोटता पूर आदळे दूर होती खल्लाळी. असं ज्याला झालं त्याला दुःख होण्याचं कारण नाही, स्नेह ज्याच्यामुळं वियोगाचं दुःख होतं स्नेहामुळं. ऐका, संबंधामुळं, स्नेह म्हणजे मानलेला संबंध, कोणाचा कोणाशी न घडे संबंध. इथं कोणीच कोणाच्या संबंधी नाही. आता माऊली त्याच्या पुढच्या श्लोकावर भरपूर वर्णन केले, त्याच्यामुळे आता इथं काही विस्तार करण्याची गरज नाही. म्हणून वियोगाचं दुःख ज्याच्यामुळे होतं, विपत्तीचा दुःख ज्याच्यामुळं, संकट येईल बा, कोणावर विपत्ती येईल, कुठं ऍक्सिडेंट होईल का, कुठं काही होईल का, कुठं लागल का, कुठे याचे कमी होईल का, याचा धन खर्च होईल, कशामुळं? त्याच्यावर असलेल्या प्रेमामुळं विपत्तीचं दुःख होतं. आणि शोक ज्याच्यामुळं पुष्ट होतो ते महात्मे काय करतात? तो स्नेह सोडून देतात आणि उदास होतात. बघता येशे जाणार
आता तो उदास कशा प्रकारे राहतो पुढे सांगितलं, उदास होय. मग ऐका, आता मग अशीच मी तुम्हाला सांगितलं की दृष्टी आहे तोपर्यंत पाहून घेतो, कान आहे तोपर्यंत ऐकून घेतो, बोलण्याचं तोपर्यंत मुख होण्याच्या अगोदर बोलून घेतो, हात पुढे होण्याच्या अगोदर दान देऊन घेतो, बरोबर आहे का नाही? डोळे आहेत तोपर्यंत पाहून घेतो, सगळं 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 मागचं सगळं घ्या. पण मग याच्यावर काय म्हणता येईल त्याला, मी मग असे आक्षेप सांगितला तसा की मग तमाशे पाहून घेतो का, कुणीकडे जाऊन घेतो का, काही बोलून घेतो का, तर नाही. मग काय करतो, आणि जेणे जेणेकडे दोष सुतील तोंडे त्या कर्मरंध्रे गुंडे नियमाची दाटी. ज्या ज्या वेळेला इंद्रिय दोषाचे दोषरूपी कर्माकड तोंड घालतील, सावध किती असतो तो कर्म करत असताना, काही करत नाही, दोष रूपी कर्माकडे इंद्रियानं तोंड घालायला प्रयत्न केला की त्या निषिद्ध कर्माच्या छिद्रामध्ये नियमाचे दगड ठोकतो. नळा पडला घरात, माता माऊल्या काय करतात, दगड ठोकतात ना, नळा बुजून टाकतात. तसं दोषाच्या कर्माच्या छिद्रात नियमाचे काय करतात, दगड ठोकून देतात. हे करायचंच नाही, ते करायचं. ज्याच्यानं दोष होईल तिथं नियम लावायचा, जिथं दोष दिसेल तिथं नियम लावायचा. दोष अर्थात दोष काय हे ज्ञानेश्वरीत गाठ्यात पाहूनच आपल्याला कळलं. आपल्या मनानं आपल्याला महाराज आपली बुद्धी रजोगुणित तमोगुणित जर असेल तर आपण जे सत्व म्हणजे ज्याला दोष मानायला पाहिजे त्याला दोष मानणार नाही. आपण आपल्या मनात महाराज आपण काही मानत राहू. आपल्या परमार्थात भक्तीत मला वाटतंय चालत नाही, ज्ञानोबा तुकोबा यांना जे वाटतं तेच करावं लागतं. मग तिथं नियमाचे काय घालतो, तो दगड घालून देतो, म्हणजे बंद करून टाकतो. ऐसा ऐशिया ऐती दयाची परी असती तोची तो ज्ञान संपत्ती गोसावी का. अर्जुना, अशा अशा प्रकारचे ज्याच्या तुला आचरण दिसेल, असे ज्याचे विचार असतील, त्याच्याजवळ तो ज्ञान रूपी संपत्तीचा काय झालेला आहे, मालक झालेला आहे असं तू समज. आता आणि काही एक लक्षण अलौकिक सांगेन ऐक धनंजय. आता एक अलौकिक म्हणजे लक्षणात दोन प्रकार, लौकिक आणि अलौकिक. लौकिक म्हणजे सामान्य वरवरच ऐक नाही, अलौकिक लक्षण तुला सांगतो. असं तेरन विश्वंग बुद्धदार ग्रहादिशु नित्यांचा समचित्तत्व निष्ठानिष्ठोपपत्तीषु तरी जो या देहावरी उदास ऐशिया परी उखिता जैसा बिडारी बैसला आहे. मग आता या देहावर तो कसा उदास असतो, त्याच्यावर माऊली ज्ञानोबरायांनी उदाहरण दिलं. उखिता जैसा बिडारी बैसला आहे. एक माणूस बिडारी म्हणजे हिंडा निघाला, आपला निघाला, रोडवरच घर होतं, काय रस्त्यावरच घर होतं, पाणी द्यावं म्हणला पियाला, बसा म्हणला वाटेवर घर मला काय म्हणला, पाणी दिलं पियालं. चांगला माणूस वाटला, कुठून आले काय, पुढे 2 मिनिटं बोलणं झालं, चालू बा म्हणला तीर्थयात्रेला काय फिरायला, भाविक माणूस. आणि तेवढ्यात त्याला फोन आला, पळा पळा म्हणला तुमचं ते तिथलं ढोर सुटले का काही झाले असं अर्जंट. चलो घ्या जाऊ, मला एक काम करावं, आता मला टाइम नाही, 10 मिनिटं बसा मी आलो. घर मला काय म्हणला त्याला, 10 मिनिटं बसा, तुम्हाला चहा पाचतो, तुम्हाला जेवू घालतो, पण मला अर्जंट येतो, 10 मिनिटात घरी कोण नाही, तुम्ही बसा. बसला बिचारा. आता त्या दारावर तो सांभाळाय बसला नाही का, त्या घराविषयी आसक्ती आहे का, सांभाळतो सुद्धा आणि आसक्ती सुद्धा नाही. तैसा जसा तो बसलेला आहे तसा तो महात्मा या देहावर उदास असतो. देह सांभाळत नाही का, सांभाळतो देह. प्रातःकाळी उठून गेला, परत देहाला सांभाळतो, देहात राहतो, देहाची जे लागतंय त्याला ते देतो. पण त्या माणूस जसा उदास आहे तसा तो काय राहतो, उदास. परत कोणी दुसरा माणूस आला, उदासच सांगायचं म्हणलं, मग तो बसलेला होता, त्याला माहित नाही पाव नाही, ऐकून घ्या, त्याला माहित नाही पाव नाही. तो आला, तो मला काव पाणी देता काव, त्याच्यात मागून दुसरा आला, तो मला या बसा. याला माहित होतं मालक चांगला आहे, आपल्याला दिलंय तर याला दिलं, आपण कशाला बसला तर मग पुढं असं साळ पण होतं याच स्लॅब टाकलेला मोठा, आणि मग तो त्या मोठा तडा गेला होता त्या कॉलमवर, त्या सलापाला. आणि मग तो त्याला म्हणला, खाऊ तुम्ही माणसं आहे राव, एवढा मोठा तडा गेला एखादी शेरी 11 बाळाच्या अंगावर पडून. हे अरे पाहणं याच्याकडे काय आहे, काय कलर द्याला राव तुम्ही, असा कलर असतोय का स्वभायला काय, ते म्हणतो गप्प आपल्याला काय करायचंय, काय 2 घास पाणी पेन चाल,
तसं कोण सांगितलं का हो? तुमच्या अंगाने सटे फटे कशाची पडली हो, काय झालं तुम्हाला? गपरे त्याचं नको काढू दाखवलं की आपलं महाराज योग माणूस, मला आता मी नाव नाही सांगत, महाराज बसला होता एकटाच भगवान बाबा. दुपारचा टाइम होता महाराज. खरंच आता ऐकलं ना तो माणूस मला म्हणून कमव काय सांगावं नाही, खरंच ते काय वाईट नाही, पण बसला होता. मी गेलो महाराज सोबत, माझ्या ज्ञानेश्वरी होती, गेलो तो बसला. मी म्हणलं का काय झालं, काही नाराज काही त्रास काय? महाराज इथे पाय आलो असं इकडे ढवळाचा आला, एवढा एवढा ढवळाचा असं काय असं महाराज का फोड होतो मला म्हणे अर्धा करमत ना म्हणे, कशातच मन लागलं, कशातच मन लागलं. वय असं 65-70च्या जवळ. अरे मी म्हणलं तू बांधा ढवळा होतो फुकून लागतोय का, हुंचिंता करायला घे आणि शरीर वाच, काय करता महाराज उदास. आता त्याला बरोबर आहे, पण इतके माणसाचे आपण त्याची अशी काय असतो, इतके आसक्त राहतो. माऊली म्हणतात उदास आईशी या परी खिदा जायसा बिढारी, तसा सटा पुरता बसावलाय तसा तो राहतो महाराज. काय संबंध आहे त्याचा का? दुसरं उदाहरण, का वृक्षाची सावली वाटे जाता मिनली, घरावरी तेतुली आस्था नाही. उन्हाळ्याचा चालला, उन्हाचा झाडाखाली बसला, ऊन संपलं निघला, त्या झाडाविषयी त्याचं प्रेम नाही. तसा घरात राहतो पण घरावर काय नाही, आस्था नाही, प्रेम नाही. घरात राहणं वेगळं आणि घरावर प्रेम असणं वेगळं. जसं असेल तसं झोपडं पडलेलं तसं त्याला काय करायचं, त्याला काय करायचं, जसं असेल तसं असेल, काय करायचं त्याला. घरावर तेतुली आस्था नाही, तशी त्या झाडाखाली बसल्यावर झाडावर जसं प्रेम नाही तसं त्या घराविषयी काय नाही, प्रेम नाही. उघडी महाराज सावली सरीशीच असे परी असे हे मराठी संस्कार. त्या परमार्थ लांब देव, भगवत प्राप्ती लांब राहू द्या. पण हे जर खरंच आपण केलं तर संसारात ते सुख बरं थोडा आम सोडावं लागतो. इतका आम सोडला तर संसारासारखा आनंदच नाही, आम सोडावं लागतोय. त्या अहम सोडलेल्याला संसारिक लोक नालायक म्हणतात, म्हणू द्या, म्हणूनच मला आम सोडावं लागतो. आपण फक्त एकाच गोष्टीत बेजार येतं की आपल्याला कोणापेक्षा कमी राहायचं. चांगले माळवत पाळले लोकांना ज्याला अडचण होती त्याचं सोडूनच द्या. चांगले माळवत पाळले, चांगले पाळले, बंगले बांधले, पण त्याचं करोडो लाख रुपये त्याचं ठीक आहे महाराज. काही कर्ज काढून आणि पुढचा सगळा जन्म कशात चाललाय, बेजार. आपल्याला आपण हातान झालोय का देवाण केलंय का लोकांनी केलंय, हातान झालो महाराज. ज्याला अडचणी, ज्याला गरजच आहे महाराज, त्याला गरज आहे त्याला करावं लागणाऱ्या गोष्टी मान्य आहे ना, चाललंय ना, काय कशाला त्या पुढच्या कुठाने महाराज. अशामुळं आपण ना संसारही होत आपल्याकडून ना परमार्थ होत. आणि नक्की तुम्हाला सांगतो, तुम्ही बंगला बांधून कसलाही ठेवला काय नाही, मग पुढचे म्हणते तुम्हाला कोण म्हणलं होतं बांधा, पैसे नव्हते तर बरोबर काय नाही महाराज. काय नाही, अनुभव घ्या तुम्ही, या गोष्टीचा अनुभव घ्या. तुम्ही घरात तेलाला कमी पडू देऊ नका, मिठाला कमी पडू देऊ नका, चटणी कमी पडू देऊ नका, मसाला कमी पडू देऊ नका. आणि सोयाबीन म्हणून 25,000 लोकांचे येतं, कशाचे येतं तुम्ही हिशोब द्या. हे तेल आणलं आम्ही म्हणलो का, मग कोण आणले गावातले लोक सत्यात पंगत थोडीच घातली म्हणतात महाराज. म्हणतात ऐशिया चोराचा कैसा हा विश्वास, म्हणून धरली तुझी कास तुका म्हणे लवकर ओळखून चला म्हणतात. म्हणतात महाराज, सगळेच म्हणतात, मायबाप म्हणतात, बायको म्हणती, पोरं म्हणतात, सगळेच म्हणतात. आम्ही का म्हणलो होतो, आम्ही बाबू आम्ही पाणी टाकून खाल्ला, अनुभवे आले अंगा. महाराज लवकर ओळखून फक्त याच्यातून धडधड वैलानी फक्त एक देवच असा आहे की तुमच्या चुका पोटात घालून महाराज भक्ताच्या चुका फक्त त्याला माझं म्हणावं, त्यानं न म्हणू द्यावं आपल्याला माझं, आपण म्हणावं माझा बाप आहे पांडुरंग परमात्मा. महाराज तोच एक असा आहे की आपल्याला कधीही वाऱ्यावर सोडणार नाही. ना ते या जगात सगळे आपल्याला कुठं सोडणार आहेत, वाऱ्यावर सोडणार आहे, वाऱ्यावर. महाराज परमात्मा एक असा आहे की आपल्याला मात्र तो वाऱ्यावर सोडत नाही. आणि म्हणून अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठो धरा,
तोच परमात्मा आहे. काय काय महाराज घरावरी ते तुली असता नाही, अजिबात त्या घरावर प्रेम नाही. सावली सरीशीच असे बरे असे हे निजे जैसे स्त्रियेचे तैसे लोलुप्य नाही. पत्नीला एखाद्याला आहे ना पत्नी सोबत नाही का 24 तास सोबत आहे. काय दृष्टांत माऊलीचा 24 तास सोबत पत्नी, काय फरक पडतोय? माऊली म्हणतात सावली आपल्या सोबतच राहते का नाही? 24 तास राहते. असली तरी आनंद नाही आणि नसली तरी सावली सरीची साशी. एवढंच नाही, आपल्या सोबत सावली आहे याच सुद्धा आपल्याला भान नाही. असे हे नेहमीचे दिसली तर दिसली, नाही दिसली काय त्याचं ध्यान नाही. स्त्री सोबत असून तशी स्त्री सोबत आहे पण लोलुप्य नाही, शिकता नाही, आसक्ती नाही. सोबत आहे पण तिच्याविषयी काय नाही, आसक्ती नाही. असेला काय अडचण येते का नाही? आणि प्रजा जे झाली ते वस्ती किराली का गोरवे वैसली रुखातळी. प्रजा लेकर बाळ घरचे सगळे जे झाले ते वस्ती किराली. आपले धर्मशाळेत वस्तीला आलेले आपण सगळे एक आहोत. किंवा दुसरा उदाहरण दिले माऊलीने, आता या उदाहरणात तर प्रेमाचं येत नाही. का गोरवे बैसली रुखातळी, जसे झाडाच्या बुडाला उन्हाळ्यात बसलेले ढोर बसतात, एकूण एकाचं काय बसतात बसतात एक इकडे कोण करून एक तिकडे एक तिकडे एक तिकडे, ज्याचे ते विचारून घ्यायचे ते उठून जातात. तसे आपले सगळे म्हणजे झाडाखाली बसलेले काय येतं, इतकं सुद्धा त्यांच्याविषयी प्रेम नाही. देह आणि देह संबंधी निंदावी, इतरे वंदावी श्वानशुकरी. घरचे म्हणजे आपण देह, आपला देह आणि देहाला ज्यांना आपण संबंधी मानले ते निंदावे. म्हणजे निंदा करू नये, अंतःकरणातून त्यांचा काय करावा, त्याग करावा. आणि इतर वंदावी श्वानशुकरी, इतर डुकर कुत्रे काय करावा, म्हणजे नास्तिकपणा आहे का? नास्तिकपणा नाही. याचा अर्थ आपली आसक्ती कमी करण्याचा काय करावा, प्रयत्न करावा. आसक्ती ठेवू नये. अशा प्रमाणे संपत्ती नसते का त्या महात्म्याजवळ? अशी ना संपत्ती प्रारब्धावर संसारिकच म्हणल्यावर. आता इथं पत्नीचा विषय आला, घराचा आला, म्हणजे हे संन्यासाचं वर्णनच नाहीये. कोणाचं आहे? गृहस्थाचं वर्णन. सगळं झालं. जो संपत्ती माझी असता ऐसा गमे पंडो सुता, जैसा का वाटे जाता साक्षी ठेवला. तेच उदाहरण महत्वाचं. एखाद्याने दुसऱ्याचं धन सांभाळायला ठेवलं तसा संपत्तीत राहतो, पण त्या संपत्तीविषयी त्याचा महात्म्याचं काय राहत नाही, त्या प्रेम राहत नाही, उदास राहतो. पण महाराज मग उदास राहत होतो, मग येणारे लोक लय उदास राहतो. काही लोक महाराज एखाद्या स्त्रीच्या नादी लागली तर घरावर उदास, दारावर उदास, संपत्तीवर उदास, बायकोवर उदास, पोरावर उदास. त्याला जाऊन सांगितलं कोण आरोपी खायला नाही, मरू दे म्हणतो मी तुम्ही. अरे बायकोला वस्त्र नाही, मरू दे म्हणतो, असं म्हणत नाही का? उदास उदास मग तसा उदास नाही 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 म्हणून ही पुन्हा घातली माऊलीने. किंबहुना पुनसा पांजऱ्या माझे जायचा वेदाज्ञशी तैसा बिहोनी. असे जसा पोपट पिंजऱ्यात राहतो, बांधेल राहतो, तसा तो वेदाच्या आज्ञेत बांधेल राहतो. निषिद्ध कर्म करत नाही, बांधलेल्या आज्ञेत. गाथा ज्ञानेश्वरीच्या आज्ञेच्या बाहेर जात नाही, या आज्ञेत राहतो. या आज्ञेत राहून बाकीच्या सगळ्यावर उदास राहतो. या वेदाच्या काय राहतो, तो आज्ञेत राहतो. यरवी दारा पुत्र कोई नाही जया मैत्री, तो दान पा धात्री ज्ञानाशी. काय यरवी तरी अर्जुना, दारा पत्नी, ग्रह, घर, पुत्री, मुलं बाळ यांच्याशी ज्यांची मैत्री नाही, म्हणजे यांच्याशी ज्यांचा प्रेमाचा संबंध नाही, तो ज्ञान नाही, ज्ञान त्याच्या जवळ नाही. ज्ञानाची धात्री, धात्री म्हणजे आई, जन्म देणारी, ज्ञानाला जन्म देणारा तो होऊ शकतो. त्याच्याजवळून काय जन्मत, ज्ञान जन्मत. म्हणत दान पा धात्री ज्ञानाशी काय. अशा प्रकारचं महासिंधू जैसे ग्रीष्म वर्षी सरीशे, इष्टानिष्ट तैसे जयाच्या ठाई. महाराज परत त्या महात्म्याच्या जीवनात जर संकट आले, इष्ट अनिष्ट, इष्ट अनुकूल, अनिष्ट प्रतिकूल येतात. अनुकूल प्रतिकूल प्रसंग येतात. पण कसं, जसं समुद्राला महाराज पावसाळा सारखा आणि अपूर्यमान मचल प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे सशांती माप्नोति न काम कामी. अपूर्यमान मचल समुद्र माप, त्यांचं हृदय कसं झाले असतं, समुद्र माप, समुद्राच्या मापाप्रमाणे झालेलं असतं, आहे का नाही? म्हणून लाटा येतील जातील, काही अडचण नाही. सुखदुःखाच्या आल्या त्याला त्याचा काही फरक पडत नाही. दोन्ही त्याला उन्हाळा पावसाळा काय झालेले असतात, सारखे झालेले असतात. का तिन्ही काळ होता त्रिधान होय सविता, तैसा सुख दुःखी चित्ता भेदू नाही. तिन्ही काळ होता, सकाळ दुपार संध्याकाळ होती. म्हणजे सूर्य बदलतो का?
सकाळचा सूर्य गेला मग दुपारचा आला, दुपारची गाडी गेली, संध्याकाळची गाडी, अशा गाड्या बदलतात. सूर्य बदलतो का? तसं त्याच्यावर अनुकूल प्रतिकूल प्रसंग येत राहतील, पण त्याच्या चित्तामध्ये काही फरक पडत, जसा सूर्यात काळ बदलल्यानं सूर्यात फरक पडत नाही, तसा त्याच्यावर आलेल्या संकटानं किंवा आनंदानं त्याच्या चित्तावर काही परिणाम होत नाही. अशा प्रकारात तो राहतो. जेथ नभाचे निपाडे समत्वाहुनी न पडे, तेथ ज्ञान रोकडे ओळखतो. नभाचे निपाडे, आकाश जसं सम आहे, व्यापक आहे, तसं त्याच्या समत्वात उणेपणा नाही. बरोबर आहे म्हणतात, ऐशी माझी वैखरी झाली, माझी वैखरी विश्वंभरी व्यापक. व्यापक झाले आता. आता काय महाराज, काय अनुरेणू या थोकडा तुका आकाश एवढा. लहान माणसाल तर अनुरेणू पेक्षाही लहान, आणि मोठा माणसाल तर आकाशापेक्षा. याचा अर्थ व्यापक. लहानात लहानही आम्ही आहोत आणि श्रेष्ठात श्रेष्ठातही आम्ही आहोत. माझे घर ऐका नाही, आम्ही व्यापक झालेलो आहोत. समत्वा उणी न पडे, त्याच्या व्यापकपणात काही कमीपणा येत नाही. असं जिथं पाहशील तिथं स्पष्ट स्पष्ट ज्ञान झालेलं आहे, असं तू ओळख. ऐका नाही, समजा तयार होतोय, पुन्हा आजचा जरी टाइम झाला असला तर पुन्हा याचा 15 मिनिटं घेऊ, म्हणजे आता फराळाचं करून. ऐका नाही, मयी चानन्य योगेन. आता पुढचं प्रवचन चालतं असं सांगा. मयी चानन्य योगेन भक्तिरवे विचारिणी विविक्त देश सेवित्व मरतीर जन संसदी. आणि मी वाचोनी काही अनेक गोमटे नाही, ऐसा निश्चयची तीही जयाचा केला. आता एक अलौकिक लक्षण सांगतायत माऊली ज्ञानोबा. मला त्यांना मग घर आवडत नाही, बायको आवडत नाही, प्रेम नाही म्हणजे आवडत नाही, जरी सोबत राहत असलं तर आवडत नाही, पत्नी आवडत नाही, धन आवडत नाही, ढोरं नाही, वस्त्र नाही, घर नाही, शेती नाही, काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. मग आवडतं काय? फक्त हृदयाचे तपाशन हृदयाचे लोक आहेत ते महात्मे. आवडतं काय? त्यांना काहीच गोड लागत नाही, काहीच नाही. काय आवडतं तरी काय? अरे त्यांनी सांगितलं आवडतं. भगवंत म्हणतात आवडतं. मी वाचून काही अनेक गोमते नाही. गोमते नाही असं नाही, पण मी वाचून अनेक काही गोमते नाही. मी त्यांना गोड वाटतो, मी सोडून मात्र काही आवडत नाही. महाराज कोणाला भक्त म्हणावं? आता इथून स्पष्टच व्याख्या झाली. ज्याला देव आवडतो त्याला काय म्हणावं? भक्त म्हणावं. देव आवडतो नाही, देव आवडतो नाही, देवच आवडतो. तुझं वाचोनी केशवा आणू नावडे, आणू नावडे, नावडे. आणि महाराज व्यभिचारी आवड नाही, अव्यभिचारी त्यांची काय झालेली आहे? आवड झालेली आहे. अव्यभिचारी अनेक गोमटे नाही. देव सोडून तुम्ही जग द्यावं त्यांच्या पार. काय झालं? ध्रुव बाळाच्या कथेत येतं बा. ध्रुवाची कथा सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. आईकडे ते रडत रडत गेलं. आईनं सांगितलं बाळा काय त्यांना मांडीसाठी रडायला लागला रे. माणसानं अशा जागेवर बसावं की ज्याच्यातून कोणी उठ म्हणणार नाही. त्यांनी कुठे आई जा म्हणले जगला. भगवंत देईल तुला तसं स्थान. निघाले महाराज. नारद भेटले मला. नारद भेटले. तिथंच काय झालं? काम झालेलंच होतं म्हणा. नारद भेटले. नारद बाळा कुठं चालला रे? सांगितलं चाललो की जंगलात. कशाला? देवाला भेटायला. काय करायचं देवाला भेटून? मला 8 पद मागायचे की ज्या अशा जागेवर की ज्या जागेवर कोणी उठवणार नाही आणि त्या जागेचा सुद्धा नाश होणार नाही. नारदानं सांगितलं कशामुळं? पण तुला या वयात त्याची गरज का पडली? लक्षात आलंय का? मला खूपच मर्मज्ञ प्रश्न आहे नारदाचा की तुला या वयात त्याची गरज का पडली? त्यानं सांगितलं गरज पडण्याचं कारण वेळ आल्याशिवाय पुढचं गरज पडत नाही. माझ्या सावत्राईने मला मांडीवर उठवून दिलं म्हणून मला त्याची गरज पडली. माझ्या आईने मला सांगितलं एक काम कर, तुझा बाप राजा आहे म्हणले. हो. तुला त्याला त्याच्या मांडीवर घेतलं होतं पण तिनं उठवून दिलं. बरोबर आहे का? तिनं तुझ्याशी द्वेष केला. तू एक काम कर, चाल काही तप करू नको. तू तुझं वय नाही तप करायचं. ऐका, तुझं तप करायचं काय नाही, वय नाही. तुझ्या बापाचं जेवढं राज्य आहे का त्याच्या 100 पटीनं मोठं राज्य तुला लगेच देतो. चाल. तुझा बाप आणि तुझी सावत्र आई लाल मोठं तुझ्याकडे आले पाहिजे. त्याच्यापेक्षा हजारो पटीनं सैन्य जास्त, त्याच्यापेक्षा बळ जास्त, संपत्ती जास्त, स्त्रिया जास्त, स्वर्गातले भोग देतो तुला. चाल मृत्यू लोकात. कशाला या वयात तपश्चर्या करतो? कशाला तपश्चर्या करतो? लक्षात येत आहे का? काय अडचण आहे आता?
काय अडचणी? ध्रुव हसला म्हणला, नारदा मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. मी कुठं चाललोय? म्हणे देवाला भेटायला. महाराज हे ध्रुवाचं उत्तर लय मर्मज्ञ. ध्रुवानं सांगितलं, नारदा मी देवाला नुसता भेटायला 50 पाऊल टाकले ते एवढं मिळालंय, अजून वेळ झालेली नाही, भेटीला निघालो तर एवढं मिळालंय, भेटल्यावर काय मिळेल त्याचा विचार आता मला येतच नाही. काय मिळेल तो भेटल्यावर. आणि निश्चित सांगतो नारदा, ज्या अर्थी त्याला भेटण्याच्या मधात हे जर येत असेल तर निश्चित याच्यापेक्षा मला काहीतरी वेगळं मिळणार आहे. महाराज कीर्तन करायला लागलो आपण, म्हणजे देवाला भेटायला लागलो. देवाला भेटायला निघाल्यावर जर गाडी मिळते, 10-20 हजाराचे पाकिट मिळतात. देवाला भेटायला निघाल्यावर जर हे मिळतं तर याला लात मारून निघलो तर पुढं काय भेटणार आहे? पुढे जे भेटणार आहे त्याचं वर्णन आपल्याला करता येत नाही. ते भेटणार आहे पुढं महाराज, भेटणार आहे पुढं. आणि हे ध्रुवानं स्पष्ट उत्तर दिले भागवतात पहा तुम्ही. नारदाला ध्रुवानं सांगितलं, नारदा नाही. नारदाच्या डोळ्यातून अश्रू आले. नारदानं सांगितलं, बाळा कोण्या योगाचा जे कर्म करणारा तू महात्मा आहेस रे, आणि निश्चित तुला मी तुझ्या डोक्यावर हात ठेवतो. 12 अक्षरी मंत्र दिला, नारदालाच गुरु केलं, ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि नारदानं महाराज सांगितलं, जा मंत्राचा जप कर, तुला जे मिळणार ते मोठ्या मोठ्या योग्यांनाही नाही मिळणार. मिळालं महाराज, मिळालं. आणि म्हणून गोमट नाही असं नाही, पण अनेक गोमटे नाही, हे सोडून दुसरं काय नाही. गोमट नाही, घरात नाही महाराज, असं गोमट नाही. वाटतं त्यांना गोड, फक्त देवच गोड वाटतो. आळसा निश्चयची तीही जायाचा केला. त्यांच्या अंतकरणानं असा काय केलेला आहे? निश्चयच केलेला आहे. देव सोडून दुसरं काही आवडू द्यायचं नाही. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख. हे सकारात्मक सांगितलं, त्याच्यात काही नाही. महाराज शरीर वाचा मानस पियाली कृत्य निश्चयाचा कोश, एक मी वाचूनी वास न पाहती हान. शरीर वाचा कायन वाचन मनन कृत निश्चय रूपी तीर्थ हातात घेऊन त्यांनी शपथ घातली. कृत निश्चय, कृत म्हणजे निश्चय करणे, कृत म्हणजे करणे, आहे का नाही? कृत निश्चय, असा निश्चय केला. अशा निश्चयाचं तीर्थ त्यांनी हातात घेतलं की देव सोडून दुसऱ्याची अपेक्षा ठेवायचीच नाही. हे धनच त्यांचं महाराज, सदा हरीचे चिंतन. त्यांनी तीर्थ हातात घेऊन शपथ खाल्ली की देव सोडून दुसरं काही, दुसऱ्याची वास न पाहती दुसऱ्याची अपेक्षा ठेवायची नाही. महाराज मागावं भक्तांना, संसारातलं मागावं, पण कोणाला मागावं? मागणे तरी तुझं मागो, जीव भाव तुझं सांगो, लागेल तरी लागून पाया तुमच्या. काय होतं महाराज संताला? तुम्हाला एक सांगू का? निषिद्ध माग आपण संताकडे देवाकडे मागा. निषिद्ध अनिषिद्ध देवा. मीराबाईच्या मनात एकानं आपल्याला माहिती, त्या दाशीच्या पोरांना विवाह करायची प्रार्थना, पण कोणाची मागणी केली? मीराबाईची. निषिद्ध घालून विहिताची प्राप्ती करून देण्याची पावर देवातन सांगतात. बघू त्यांना असू दे ना, आपल्याला निषिद्ध मनात मागायचं देवाला. देव काय करतो? निषिद्ध देतो का? कधीही देणार नाही. निषिद्ध देव का आपला नाश करायचा का? आपण त्याचे झालो ना, मग काय करेल? निषिद्धाची इच्छा घालवेल, सच्ची इच्छा देईल. आणि सत्य तुकोबराय सोपं म्हणतात. मला तुकोबरायचं आपल्याला सगळं घ्यायचं लागेल. तुकोबराय काय म्हणतात? देवा मला तुमच्या हृदयात जायला, किंवा तुम्ही माझ्या हृदयात बसा. अरे म्हणले होत नाही रे तुकोबराय, त्याला पवित्र हृदय लागतं. मी कोणाच्या हृदयात कसा येईल? तू काय म्हणे? चित्त करा रे निर्मळ. मी तसा येत नाही रे. हा असं आहे का? मग काय करा देवा तुम्ही? एक काम करा. काय करा? करोनी उचित. मी योग्य नाही ना? उचित म्हणजे योग्य. मी त्या योग्य नाही ना? योग्य करा. कोण करा? तुम्ही करा. करोनी उचित प्रेम घाली हृदयात, अलोदान मागायास थोर करून या आस. द्या तुम्ही योग्य बनवा, आम्हाला काय करायचं? म्हणून मी वाचो निवास. भक्ताचं सर्वस्व कोण असतं? कृष्ण माझी माता, कृष्ण माझा. परत ऐकाय
अर्जुन म्हणतो देवा तू आता आम्हाला असं सांगायला लागला वगैरे महाराज आम्ही तनु मनु जीवे तुझ्या चरणा लागावे आणि तुझी ऐसे बोलावे तरी सरले मन अगा उपदेश तो ऐसा तरी अपभ्रंश तो कैसा आता पुरला आम्हा दिवसा आत्मबोधाचा अरे तरी वैद्य पथ्य वारोनी जाय जरी आपणची विश्वशुये तरी रोगिया कैशेनी जे सांगे मद तैसा सर्वापरी आम्हाशी देवा तुची एक आहाशी आणि बोलिले जरी न मानशी मागील माझे तरी उचित काय धर्मा जे उचित काय आम्हा जे व्यभिचारे ना धर्मा ते सांगे पुरुषोत्तम सांगे मद का आम्ही तनु मनु जीवे तुझ्या चरणा ओटंगावे आम्ही सगळं जीवन तुझ्यावर दिलंय देवा आम्ही तुलाच आमचं जीवन अर्पण करून टाकलंय आणि म्हणून तू गुरु बंधू पिता तू आमची इष्ट देवता तूची सदा रक्षिता आपदी आमते जैसा शिष्य ते गुरु सर्वथा नेने वेरू की सरिता ते सागरू सांडके विना तरी अपत्या ते माय सांडोनी जरी जाय तरी ते कैशेनी जिये ऐके कृष्णा तैसा सर्वा परी आम्हाशी देवा तूची एकाशी देवा आमची आई तू आमचा बाप तू आमचा गुरु तू आमचा बंधू तू सर्वस्व आमचं कोण आहेस देवा तूच आहेस आणि म्हणून जे मला योग्य आहे माझा ते करी दर्शी तरी तरी मारी जवळी अथवा दुरी करी घाली संसारी अथवा नको भलते कुळी जन्म काय भलते ठाई तुझ मी साकडे घालत नाही मना येईल तो जन्म दे भलते कुळी भलते ठाई ते तुझ मी साकडे घालत नाही नव जावे एवढं मला लागतंय दुसऱ्याची वास न पाहती मी वाचून वास न पाहती आणि कधी आपल्याला पश्चाताप यायला पाहिजे अरे एखादं अर्जंट काम पडलं अर्जंट आपल्याला संकट आलं आपल्याला कुणाचं तरी जर आठवण आली दुसऱ्याची तर आपण तिथं नंतर लक्षात येतंय की मला आपली देवावर खरी काय नाही संकट आलं की कोणाची आठवण यायला पाहिजे एखादा माणूस आपल्याकडे आला मोठा माणूस आहे महाराज मोठा माणूस आणि महाराज असं म्हणला तसं म्हणला तुम्हाला म्हणे हे करील ते करील लगेच आपल्याला आठवण कोणाची यायला पाहिजे कोणत्याही संकटाची भीती वाटली की आठवण कोणाची यायला पाहिजे देवाची पण देवाची आठवण आली का सुटला आपण त्याच्यात काशी आठवावा अरे मग तो शीन नाळ गाडी सुदर्शन बरोबर आहे का बियाणे कृतनिश्चयाचा कोश म्हणून असं त्याने एक मी वाचून वास न पाहती आण मी सोडून दुसऱ्याची ते अपेक्षा ठेवत काही ठेवत नाही महाराज काही ठेवत नाही राऊत बाबा येऊन शिकवायचे ना तुम्ही होते ना कीर्तनाला जर गेले असाल तर राऊत बाबा म्हणजे लोक खूप वाढले दोन पंक्ती म्हणजे कीर्तनात ऐकलं मी त्यांचं ते लाईव्ह चालू होते कीर्तन तरी मी ऐकत होतो सुख दुःख समान सगळं जीवाचा तुकडा अभंग नाही अभंग होता ना आपला सगळं चिंतामणी शरीर जरी जाय अहंकार समूळ अशा ते म्हणले सकाळी आणि संध्याकाळी एका गावची पंगत पण आज असं झाले की दोन्ही गावच्या पंक्ती कधी झाल्या सकाळी लोक जास्त आले आणि मग संध्याकाळचं कसं पण ते म्हणले आपण सगळं कोणावर टाकून दिलेलं आहे नाथ महाराजावर जेव घालायचे असतील तर नाथ महाराज घालतील नसतील घालायचे तर संध्याकाळी तेवढेच लोक जेवढे करायचे कारण मला त्याच्यावर टाकून आपल्याला करायचं काय बोलवले त्यानं जेव घालणारा तो काय संबंध आहे काय संबंध आहे फक्त एक आहे एखाद्या वेळेस नाही घडलं तर समजा देवाची इच्छा घडलंच असं नाही ज्या वेळेला मला आपल्याला जर ते प्रतिकूल असेल आपल्या भक्तीत त्याला बाधा आणणार असले तर देव देणार नाही देणार आता लेकरांनी विष मागितलं मग आई काय विष देते का मग काय म्हणा देवाने आमची इच्छा पूर्ण नाही केली तसं नाही मग विचार हा पाहिजे की आपण आपल्याला ती वस्तू अनुकूल नव्हती आपल्याला त्याची गरज नव्हती आपण बालबुद्धीनं मागितली समजलं नाही देवाला आपल्याला ते लागत नव्हतं म्हणून दिलं नाही संपला विषय संपला विषय काय का नाही जे केलं ते देवानं जे केलं ते चांगलं आहे का नाही आजराताशी ते गेले तरी कादाची किर आली बरे ठेलिया ही सगुण आले ऐशीची मानी आहे का नाही काम करता करता कडीला गेलं कामच झालं मधात मन पडलं आपलं कर्तव्य संपलं मालक पाहून घेईन काय करायचं आपण मालकाचं काम म्हणून करत होतो काय करायचं काय करायचं दोन्ही समान त्याने आपण शेज केली एक मला काय केलं त्यांनी वाचना पाहते दुसऱ्याची अपेक्षा ठेवून
नाही काय नाही. किंबहुना निकट नीज दयाचे झाले मज त्याने आपण आम्हाशी जे एकेकिरी फार काय सांगू अर्जुना, ज्याचं निकट नीज जयाचे, ऐका, जयाचे नीज मज निकट झाले. नीज म्हणजे अंतकरण, ज्याचं अंतकरण कोणाची जवळीक केली, त्या अंतकरणानं माझी जवळीक केली, माझ्या जवळ ते आलं. म्हणजे माझं सतत काय करायला लागलं, चिंतन करायला लागलं. त्याने आपण आम्हाशी जी एकी केली आणि मी आणि तो आता एका शय्येवर आलो. म्हणजे दोघं वेगळे राहिलो नाही, दोघं आम्ही एक झालो. रेगता वल्लभा पुढे नाही अंगी जीवे सांकडे एकांतीची निपाडे एक सरला जो. मला दुसरे काय का माऊली ज्ञानोबा राय म्हणताय कसा एकनिष्ठ असतो. रेगता वल्लभा पुढे नाही, एखादी पती स्त्री असेल, पत्नी असेल, आपल्या पतीकडे शरीरानं, जीवानं, मनानं सर्वस्व अर्पण करायला त्या माऊलीला काही संकोच वाटतो का? काहीही संकोच वाटत नाही. कोणत्याही वेळेला, कोणत्या, आता मला जर एखादा माणूस असेल रात्री झोपेल वगैरे असेल तर दुसरा माणूस जाऊ शकत नाही, पण पत्नीचा काय दिवसा येईल. परत कोणी देवाच्या बायकोला मला दिवसा माणूस झोपले तर काय त्या माणसाला उठवायला हिंमत होत नाही, आगावर राहतात. उठवलं की म्हणजे हातच तो, त्याची बायको म्हणजे तुम्ही चिंता करू नका, मी उठवतो. म्हणून तर नामदेव महाराजांचा रखमाबाई तुम्हा येऊ द्या दया, शेजे हालवून जागे करा देवराया. बरोबर आहे का नाही? कारण तिनं सर्वस्व त्याला काय केलेलं असतं, अर्पण. आणि मला ज्यानं सर्वस्व अर्पण केलं त्याचं ओझ सेवेचं काय होत असतं, त्या पुढच्या व्यक्तीवर होत असतं. तसं यांनी त्या पत्नीसारखे आपलं सर्वस्व देवाला काय केलेलं आहे, अर्पण केलेलं आहे. संपला विषय, अर्पण केलेला आहे, विषय संपला. एक याच्यापेक्षा एक आता दुसरा एक विचार आला मला, त्याविषयी असा विचार आला बसल्या बसल्या की देवाला आपण काही मागतो आणि मग देवा एवढं जर मिळून दिलं तर मी पंगत घालेल, मी भंडारा करील, मी वाऱ्या करील, मी 5 वाऱ्या, काही ना काही. महाराज हे करणं म्हणजे देवावरच्या आश्रद्धेचं लक्षण आहे, श्रद्धेचं नाही. हे देवाला श्रेष्ठ मानल्याचं लक्षण नाही, देवाला नीच मानल्याचं लक्षण आहे. नीच. तुम्हाला पटलं तर घ्या, नाही पटलं तर द्या सोडून. आपण शेणगावला गेलो, एखाद्या ऑफिसला गेलो, काम करायचं बाबा साहेब, घेतल्याशिवाय नाही. मग गेल्या गेल्या आपण काय करतो, साहेब 1000-2000 घ्या आणि आमचं काय करा, काम करा. केले त्यांना, आपले 2000 घेतली, आपल्याला सही दिली. वापस आल्यावर कोणी विचारलं कसं काय साहेब, आपण काय म्हणतो, काय म्हणतो आपण, इमानदार माणूस ना, आपण काय म्हणतो, लाचार रे, त्याला काय घेतली माझ्याकडून, लाच घेतली. बरोबर आहे काय? लाच घेणाराला आपण काय म्हणतो, लाचार म्हणतो. आणि लाच देणारा इथं काम काढून घ्या पुरतं काय, त्यानं श्रद्धा ठेवली त्याच्यावर, त्यानं काय केलं, म्हणतो ते लोक 5-5 घेऊ लागला, त्या 2 मध्ये गुंडाळलं. यानं त्याला वेड्यात काढलं, त्यानं याला वेड्यात काढलं ना, याची त्याच्यावर श्रद्धा ना, त्याची याच्यावर श्रद्धा. तसं देवा माझं एवढं काम जर पोरग झालं तर मी 5 वाऱ्या करील, या 5 वाऱ्याची पोरासाठी देवाला दिलेली लाच ना, त्याची आपल्यावर श्रद्धा. 14 लेकरू आता तुम्हाला जाऊ द्या, आपले लेकरू कोणी आलं, पप्पा मला 10 रुपये द्या, मी तुम्हाला 2 रुपये देईन म्हणते बापा. लेकरू पदर धरतय पाहिजे मला, आहे नाही येणं कळेल हाती काय कोण्या वेळी पदराशी पिळा. बाप निर्बळ साची बाळा काय कळे बाळा, बाप सदैव दुबळा. बाळा लेकराला कळते का आपल्या जवळ बापाजवळ आहेत का नाही, आखाडचा टाइम आहे का, खत बी आणायला पैसे नाही, काय कळे बाळा, बाप भाग्यवान आहे का दुर्बळ आहे, काय कळे, आहे नाही हे कळे हाती काय कोण्या वेळी, त्याच्या हातात कधी आहे का कधी नाही, कोणती वेळ आहे, लेकराला काय कळतंय, पदराशी पिळा माझे घालून आणला, लळा घालोनी मागे. तसं पांडुरंगाचा पदर धरून तू देत नाही काही, आमच्या जवळ काय आम्हाला लागतंय, आमचा बाप येतो, नाही मग कशाला बाप झाला. वगैरे स्पष्ट म्हणतात का, तरी का व्यालासी समर्थाचे पोटी. तुला जर आमचा एवढा कंटाळा होता तर तरी का व्यालासी, का तो जन्म द्याला आम्हाला, तुला जर या पोरायची काय पोरी झाली फार, काय कर
किंवा नसा हे करत किंवा नसा हे कर लय मोठे पुरं झाले. मग तुला जर इतकी कटकट कटकट तर मग आम्हाला जन्मच कशाला दिला? तुला जन्म दिलाय, आमची जिम्मेदारी कोणावर आहे? की लाच पाच नाही तुला काही देणार आम्ही? आमच्याजवळ काय द्या? आमच्याजवळ आहेच काय? काय काय देऊ देवा? काय आमचं? आमच्या तळमळे तुझे होईल वाटोळे. आम्हाला जर लई कष्ट गेला तर तो बाप आमचा तुला भोगावं लागेल. शिला शाप माझा होऊन या माझा बाप झाला तर तुला काय लागेल आमचा लेकरायचा? अशाचा म्हणा त्याला काय द्यायचं काय काहीच द्यायला नाही. काय द्यायला? देह द्यावा तर पंचमहाभूताचा आहे. धन द्यावं, धन हे काय देह हे काळाचे करू केशी राजा. आजची संधी आहे माझा. अरे द्यायला आहेच काय आमच्याजवळ? काहीच नाही. आम्ही सदैव आहे, काही नाही आमच्याजवळ. आम्ही असे येत पण तुझे येत, आणि तुझे असल्यामुळे आमची जिम्मेदारी कोणाची? कोणाची? आमची जिम्मेदारी तुझ्यावर आहे. तुला सांभाळायचं सांभाळ, आमचा नाश करायचा तर मग तुला नावं ठेवती. समर्थ आहे ना तू. काय करायचंय आम्हाला? आहे का नाही? जर मारून या बैसाला पंगती उठविता फजी जाता यायची. काय करायचं आम्हाला? आम्ही बसलोय तुझ्या तू आकाराला पाळून घे. जसं त्या पत्नीला, अरेच काय ती पत्नी हक्कानं आपल्या पत्नीला सांगते का काही लाच घ्या म्हणते? काही संबंध नाही. काही नाही. ज्या सर्वस्व अर्पण केले तर लाच पास द्यायची नाही. कशाची लाच द्यायची? काय द्यायचं? काहीच नाही. नाही वाऱ्या करणं होत आमच्याकडून, नाही काहीच नाही. काहीच नाही. द्यावं लागणार. असं कसं काय? तसं लेकर काय देत म्हणजे नग्न भाग तरी ते लाज स्वामीची काय करायचं? ते म्हणजे त्याच्यावर देवावर डेअरिंग आहे का? मग लेकरू बापावर नसते तरी डेअरिंग तर काय लोकांवर तरी आहेच. ते हक्क आहे का नाही? पित्याचे धन पुत्रा काय म्हणते? बापाचं धन कोणाकडे येणार आहे? पोराला कोण वंचना करणारे महाराज? कोण करणारे वंचना? आपोआप ती सातबारीवर नाव येते. हे ते काय म्हणते त्या वारसा येतो. आपण वारस आहेत त्याचे, हक्कच आहे आपला तिकडे. तुम्ही चिंता करू नका. आता म्हणजे लांब आहे पण ते प्रवचन म्हणलं म्हणून लागू द्या. पुढे नाही अंगी जीवे सांगडे ती कांतीची निपाळे एक सरला जो काय आवाच्या मनानं जो महाराज एक रूप झाला. मिळवणी मिळतची असे समुद्री गंगा जळ जैसे मी होनी तैसे सर्वस्व भजती. मिळवणी मिळतची असे. गंगेचं पाणी समुद्राला मिळालं तर मागचं राहतंय का? मागचंय पुन्हा काय होतंय? मिळतच राहतंय. गंगेचं ध्येय समुद्राला जाणं म्हणजे पुढचं तोंड गेलं म्हणजे झालं नाही. मागचंही पाणी येतच राहतं. तसं हा भगवंताला प्राप्त झाला तरी भक्ती सोडत नाही. परत भगवंताशी एकरूप झाले. अभेदुनी भेद राखियाला अंगी मिळावया जगी प्रेम असो. अभेद आमचा अभेद, पण अभेदावरून आम्ही काय ठेवला? भेद ठेवला. कारण आम्हाला प्रेमाचं सुख घ्यायचं आहे. आणि म्हणून मी होऊन पुन्हा सर्वस्वे भजती. मग स्वरूप होऊन माझी पुन्हा काय करतात? भजन करतात, सर्वस्वे सेवा करतात. सूर्याच्या होण्या होईजे का सूर्या सवेची जाईजे हे विक्रेपण साजे प्रवेशी जेवी. किती एक रूप असतात, किती एक निष्ठा असतात भगवंताशी. महाराज त्याच्यावर उदाहरण देत असताना तुकोबरायांनी दिले. सूर्याच्या होण्या होईजे, सूर्याचा प्रकाश, सूर्याचे किरण. सूर्य निघाला तर येतात आणि सूर्य मावळला की लगेच सूर्याच्या होण्यानं होतात, सूर्याच्या जाण्यानं जातात. तसं देवाच्या असण्यात त्यांचं काय राहतं? अस्तित्व राहतं. सूर्याचा एकरूप आहे त्या इतकंच घ्या. सूर्य मावळतो तसा हा बाबा मावळतो असा अर्थ घ्यायचा. दृष्टांताचं चागळायचं नाही. दृष्टांताचा एकांगी विचार करायचा. जेवढा घ्यायचा तेवढाच घ्यायचा. संपला. फक्त सूर्याच्या किरण जसे सूर्याशी एकरूप तसे हे देवाशी काय झालेले आहेत? एकरूप झालेले आहेत. संपलं. किंवा तत्पय पाणी याचे भूमिके पाणी तळपे कौतुके ते लहरे म्हणते लौकिके रवी ते पाणी. पाण्याची जमीन, पाण्याच्या जमिनीवरच पाणी खेळतं आणि ती खेळायला लागलं की आपण म्हणतो लाटा. वेगळं नाव रूप येतं पण वेगळं आहे का? ते दिसायला म्हणत पाण्यावरच. लाटा कुठे जन्मतात? पाण्यावर. वाढतात कुठं? पाण्यावर. आणि मरतात कुठं? पाण्यावर. खऱ्या लाट्या जन्मतही नाही, खऱ्या मरतही नाही, खऱ्या वाढतही नाही. पाणीच उचललं की आपण त्याला काय म्हणतो? लाट जन्मतही नाही, लाट चालतही नाही, लाट वाढतही नाही, लाट मरतही नाही. जसे तरंगाकार आणि वायूचे स्फुरण जसे तरंगाकार झाले ते बुडाले. आणि वायू आणि उदक सहज सपट झाले तरी आता काय निमाले विचारी पा. दुसऱ्या त्याच्याच वगैरे आहेत ना. हे का नाही? माऊली ज्ञानोबराय म्हणताय की वारं आलं, वाऱ्यानं पाणी हललं
झाली 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 जन्मली लाट वारं थांबलं उदक सहज सपाट झाली मेली लाट. आता लाट जन्मली नाही आणि लाट मेली नाही. काय काय? कापुरी परिमळ हा. आला नाही गेला नाही. काय त्याच्यात? म्हणून तशा प्रमाणे ते खेळत राहतात, त्यांच्यात काही स्वरूपात फरक पडत नाही. जो अनन्य या परी मी झाला मातीवरी तोची तो मूर्तधारी ज्ञान पैका, अशा अनन्य भावनेनं जो मला मत स्वरूप झालेला आहे, मला ज्यानं स्वीकारलेला आहे, तो मूर्तिमंत ज्ञानाचा पुतळा आहे असं ऐक. आता त्याला कुठं राहावं? आता नैवेद्य आलाय ना, म्हणून त्याला आता कुठं राहावं वाटतं नाही. ठीक आहे, 2-3 वेळा राहिले श्लोकाचे तेवढे गेलो. शैलकक्षा आणि तीर्थे धोते तटे तपोवने चौकटे आवडती कपाटे वस्तू जया तीर्थे. त्याला कुठं राहावं वाटतं? तीर्थात राहावं वाटतं. तीर्थात राहावं वाटतं. धोते म्हणजे तटे, पवित्र गंगे. धोत म्हणजे धोत म्हणजे धुतलेला स्वच्छ, आणि तट म्हणजे काठ. गंगेचा पवित्र असलेला काठ, चंद्रभागेचा पवित्र असलेला काठ, याची परिक्रमा. नर्मदा, श्री नर्मदाचं ते परिक्रमा. गोदा तटी निर्मळे देव देवाची देऊळे संत समागम मिळे दिवस जाय सुखाचा. तिथं काय होतं? गोदा तटी देऊळ निर्मळ तटे संत साधू मुनी. आणि मस्त मला आवडतं ते तिथं त्याला पवित्र असे तपोवने, शुद्ध असलेली चौकट असलेली. जिथं तपोवन म्हणजे ज्या पूर्वीच्या महात्म्यांनी जिथं काय केलेली आहेत, तपश्चर्या केलेल्या आहेत. भामचंद्र डोंगर आहे, भंडारा डोंगर आहे, वराडेश्वर आहे, भीमाशंकर आहे, अनेक प्रकारे महाराज जिथं पहिले महात्म्यांनी काय केलेले आहेत, हिमालयासारख्या ठिकाणी तिथं राहावं वाटतं. आवडती कपाटे म्हणजे गुहा काय होतात त्याला डोंगरातल्या, आवडतात. वस्तू वस्तू म्हणजे ते निर्माण करायला आवडत नाही, तिथं राहायला त्याला आवडतं. तिथं राहायला काय होतं? आवडतं. शैलकक्षाची कुवरे, पर्वताची शिखर, त्या शिखरात असलेल्या गुहा, वर उंच आहे का नाही, जळाशय परिसरे, मस्त सुंदर जिथं तलावे, जिथं कोणी येत नाही, निवांत ठिकाणे असा परिसर. आदिष्टी म्हणजे तिथं तो आश्रय करतो, त्या जागेचा तो काय करतो? आश्रय करतो. जो आदरे नगराने